सर, डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे नेमकं काय? डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे ज्यावेळेस पण आपली बॉडी खूप जास्त स्ट्रेसमध्ये असते, ज्यावेळेस त्याला ओव्हरकम करता येत नाही, त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये जे चेंजेस होतात त्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. म्हणजे त्या स्ट्रेसपासून वाचण्यासाठी केली गेलेली क्रिया. येस. सो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स मेकॅनिझम येतात. आता डिस्प्लेसमेंटचा अर्थ हा आहे, की फॉर एक्झाम्पल मला बॉसने रागवलं आणि माझा तो राग जो आहे मी बॉसवर काढू शकत नाही, पण तोच मी घरी जाऊन माझ्या बायकोवर काढला, तर त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. त्यानंतर येतो रिग्रेशन. रिग्रेशनला आपण म्हणतो बचपन से बचपन. म्हणजे एखादा 55 वर्षाचा माणूस आहे, त्याच्या आयुष्यात खूप जास्त स्ट्रेस आला, एखादा स्ट्रेसफुल इव्हेंट झाला आणि त्यामध्ये तो त्या सिच्युएशनला कोप करू शकत नाहीये, तो लहान मुलासारखा वागायला लागला किंवा रडायला लागला, त्याला आपण म्हणतो बचपन से बचपन. म्हणजे 55 वर्षाचा माणूस लहान पोरासारखं वागायला लागला. त्यानंतर येतं सब्लिमेशन. सब्लिमेशनचा अर्थ असतो की सोशली ज्या अनएक्सेप्टेबल गोष्टी आहेत त्या सोशली एक्सेप्टेबल वे मध्ये कन्वर्ट करणं. म्हणजे मी रस्त्याने चाललोय आणि लोकांना टपल्या मारतोय, दिस इज नॉट सोशली एक्सेप्टेबल. मी काय केलं, मग माझा राग मी बॉक्सिंग रिंग मध्ये गेलो आणि ते जाऊन पंच मारायला लागलो. सो दॅट इज सब्लिमेशन. त्यानंतर येतं अनडुईंग. अनडुईंग म्हणजे कोणतीही जर चूक केलेली आहे त्याबद्दल नेहमी सॉरी 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 म्हणत राहणं. त्यानंतर आपल्याला अशा विविध प्रकारचे डिफेन्स मेकॅनिझम आहेत. बाकी उरलेले जे डिफेन्स मेकॅनिझम आहे आपण हे पार्ट 2 मध्ये बघूया.